आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सुर नर मुनि विनती करते, मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते, मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी, श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता, जग जननी सिंधु सुजाता, भक्तों की प्रियकारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा, महाकाली सरस्वती दुर्गा, वैष्णव देवी कामाक्षा, विंध्यवासिनी योग माया, तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता। तुम्ही नव दुर्गा, तुम्ही दश विद्या। तुम्ही नव दुर्गा, तुम्ही दश विद्या। तुम्हारी माया न जाए जानी, महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। सुनत शुभ कथा, जाए दुख व्यथा। तुम्हारी कृपा, तुम्हारी दया, मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। ब्रह्मा विष्णु महेश्वर, ठाड़े कर जोरे। शेष सुरेश अरु नारद, गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता, सदा निभाना हमसे, स्नेह भरा नाता। जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता, जय
प्रभू ते पहा, रावण तर पूर्ण तयारीनिशी रथावर स्वार होऊन आपल्याशी युद्ध करायला येतोय. परंतु प्रभू, आपल्याकडे ना रथ आहे ना शरीरावर चिलखत. शिवाय आपण प्रभू अनवाणी देखील आहात. प्रभू, या परिस्थितीत या दुष्ट रावणाला कसे पराजित करू शकणार? प्रभू, माझ्यासाठी हा चिंतेचा विषय आहे. हनुमान, तुझी चिंता अर्थहीन आहे. धर्मच विजयाचा रथ आहे. या धर्मरूपी रथासारखा विजय प्राप्त करण्यासाठी दुसरा कुठलाच उपाय नाही. आपलं म्हणणं खरं आहे, परंतु एक राजा असूनही हे असं अनवाणी युद्धभूमीवर जाणं हे आपल्या अस्मितेच्या विरुद्ध आहे. आपल्याला दुष्ट रावणाशी युद्ध करण्यासाठी रथाची आवश्यकता आहे. हे माते, रुद्र अवतार पवनपुत्र हनुमानाचा प्रणाम स्वीकार करावा. हे माते, श्री रघुनाथ अनवाणी पायांनी रणभूमीत युद्धाला उतरलेत आणि तिकडे तो रावण आपल्या दिग्विजय अश्वांनी चालवलेल्या रथावर स्वार होऊन युद्ध करणार आहे. हा बरोबरीचा संग्राम नाहीये माते. कृपा करा माते, कृपा करा. आपण असताना प्रभूंच्या शक्तींचा अनादर नाही झाला पाहिजे. हे पवनपुत्र, तुमची चिंता उचितच आहे. रावणाशी युद्ध करण्यासाठी प्रभूंना दिव्य रथाची परम आवश्यकता आहे. मी माझ्या तपोबलाने एक दिव्य रथाचं निर्माण करेन आणि त्यावर स्वार होऊन प्रभू रावणाशी युद्ध करतील. प्रणाम माते. आपण माझी प्रार्थना स्वीकारली माते. प्रणाम माता. हे माता वैष्णवी, सारथी मातलीचा प्रणाम स्वीकार करा. आज्ञा द्या माते. हे मातली, आज दशानन रावण आणि प्रभू श्रीराम यांच्यामध्ये भयंकर युद्ध होणार आहे. रावणाकडे तर अनेक दिव्य शक्तींचे भांडार आहे आणि प्रभू श्रीराम मानव मर्यादांना बांधील आहेत. हे मातली, अशा भयंकर संग्रामात रावणाशी टक्कर घेण्यासाठी प्रभू श्रीरामांना दिव्य रथाची आवश्यकता आहे. तू ताबडतोब दिव्य स्वर्णिम रथाला घेऊन रणांगणात श्रीरामांच्या सेवेत जा. त्यांना सांग की वैष्णवने आपल्या सेवेसाठी हा रथ पाठवला आहे. हा रावणासोबतच्या मायावी युद्धाच्या वेळी आपल्याला सहाय्यक आणि उपयुक्त होईल. जशी आज्ञा माते. प्रणाम प्रभू. रघुनाथ, आपल्या श्रीचरणी इंद्राचा सारथी मातलीचा प्रणाम. प्रणाम. प्रभू, माता वैष्णवीने आपल्या विजय प्राप्तीसाठी हा रथ आपल्या सेवेस पाठविला आहे. त्याचा स्वीकार करा प्रभू. मातली, प्रभू, शत्रू कुठलाही अनितीचा मार्ग आपलासा करो, परंतु तू माझ्या संकेतानुसारच कार्य कर. असंच होईल प्रभू. या वनवाशाकडे असा रथ कुठून आला? हे नक्कीच देवतांचं षडयंत्र असावं, परंतु मी या षडयंत्राला सफल होऊ देणार नाही. सारथी, माझा रथ रामाच्या समोर घेऊन चल. आता आपल्या रथाला युद्धक्षेत्राच्या मध्ये रावणाच्या समोर घेऊन चल. जशी आपली आज्ञा स्वामी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.
हे तपस्वी, ही तपोभूमी नाही, रणभूमी आहे. रण. इथे तप नाही तर युद्ध केलं जातं. युद्ध करण्यासाठीच तर मी या रथावर स्वार झालेलो आहे. रथावर स्वार झालायस म्हणून इतका अहंकार करतोयस? या लंकेत लंकेश्वराच्या समोर येऊनही तुझी घमेंडी मान खाली नाही गेली. तू या आधी जर मान झुकवून माझ्याकडे आला असतास तर कदाचित तुझ्या वाचण्याची शक्यता इथे झाली असती. परंतु तुझी ही घमंडी मान उडवण्याखेरीज माझ्याकडे काही मार्ग उरलेला नाहीये. अरे तपस्व्या, तू या आधीच्या योद्ध्यांना मारला आहेस. मी त्यांच्यासारखा नाहीये. माझं नाव रावण आहे. तिन्ही लोक ज्याचं गुणगान गातात, लोकपालही ज्याचे बंदी आहेत. हे नको विसरूस की आज तुझा सामना रावणाशी आहे. रावणाशी. नीच, निशाचर, असहाय्य स्त्रियांवर वीरता दाखवणाऱ्या भेकडा, तू कसा काय स्वतःला वीर म्हणवू शकतोस? धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी, आज तुला तुझ्या समस्त पापांची शिक्षा अवश्य मिळेल. दंड देण्याचं काम राजाचं असतं, कुणा वनवासी भिकाऱ्याचं नव्हे. हा घे तुझा प्रथम दंड. सारथी, आमचा रथ आकाशात घेऊन चल. जशी आज्ञा लंकेश्वर. मातली, आपला रथ रावणाच्या रथाजवळ घेऊन चला. जशी आपली आज्ञा प्रभू.
माते, प्रभू श्रीरामांचे अमोघ बाण निष्फळ होत आहेत. नाही देवेंद्र, रघुवीरांचे बाण निष्प्रभ होत नाहीयेत. ही तर पाशवी रावणाची निशाचरी माया आहे, जिच्यामुळे त्याचे कापलेले शीर पुन्हा जोडले जाते आणि सजीव होते. परंतु मातेश्वरी, अशा तऱ्हेने रावणाचा संहार कसा होणार? रावणाचा अंत करण्यासाठी प्रभू त्याच्या हृदयाला लक्ष्य करून बाण का नाही मारत आहेत? अवश्य हृदयात बाण लागल्यावर रावणाचा वध नक्कीच होईल. नाही देवेंद्र, श्रीराम रावणाच्या हृदयाला लक्ष्य करून बाण नाही मारणार. का माता, का? यात असं काय गूढ रहस्य आहे की प्रभू रावणाच्या हृदयाला भेद करत नाहीयेत? कारण श्रीराम जाणून आहेत की रावणाच्या हृदयात सीता सदैव आहे आणि सीतेच्या हृदयात स्वतः प्रभू श्रीराम सदैव विराजमान असतात. आणि प्रभूंच्या हृदयात 7 खंड आणि 14 भुवन सृष्टी वसली आहे. अशा परिस्थितीत जर प्रभू श्रीरामांनी बाण मारला तर रावणासोबत सीता, सीतेसोबत श्रीराम आणि श्रीरामांसोबत समस्त सृष्टीचा विनाश होईल. माते, मग काय रावणाचा अंतच होणार नाही का? होणार. रावणाच्या शिरावर वारंवार प्रहार होणार. अशा प्रकारे शिरांच्या वारंवार कापल्या जाण्याने तो व्याकुळ होईल आणि त्याचं सीतेवरून लक्ष दूर होईल. तेव्हा त्याच्या मनातून सीतेचं रूपही निघून जाईल. अगदी एका क्षणासाठीही त्याच्या हृदयातून सीतेचं लक्ष हटलं, त्याच क्षणी अंतर्यामी श्रीराम त्याच्या हृदयावर प्रहार करतील. परंतु त्याआधी त्यांना एक कार्य आणखीन करावं लागेल. ते काय माते? ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे दशाननाच्या नाभीमध्ये अमृत आहे. कुंडलाकृतीने युक्त अमृत तत्वाचं मूळ आहे. त्याच्या प्रभावाने एक शीर कापल्या क्षणी दुसरं शीर उत्पन्न होतं. हे देवेंद्र, प्रभू श्रीराम जेव्हा आग्नेय अस्त्राचा प्रयोग करून रावणाच्या नाभीतील अमृत सुकवून टाकतील, तेव्हाच रावणाचा अंत होऊ शकेल. प्रणाम माते. श्रीराम आणि रावणाच्या युद्धात श्रीरामांचा विजय झाला. त्रेतायुगातील ब्रह्मांडात व्याप्त अत्याचार आणि अन्यायाचे संरक्षक, तामसी गुणांचे पोषक आणि असुरी शक्तीच्या नायकाला भगवान रामांनी आपली वानर सेना, प्रिय भक्त हनुमानाचा पराक्रम, अंगद आणि बालीसारखे वीर योद्धा, जांबवंतांसारख्या वृद्ध, अनुभवी, नीती निपुणांच्या तसेच आपल्या प्रिय बंधू लक्ष्मणाच्या मदतीने पराजित केले. भगवानांच्या समोर माता जानकीला आणले गेले. अग्निपरीक्षेनंतर आपल्या हृदयाशी धरून त्यांना आपलंसं केलं. जेव्हा भगवान राम विजयी होऊन अयोध्येला परत येऊ लागले, तेव्हा भक्त हनुमान श्रीरामांना म्हणाले, प्रभू, माता वैष्णवी आपली प्रतीक्षा करत असतील. हनुमान, मी त्यांना भेटायला अवश्य जाईन.
हे सूर्यदेव, हे काय होतंय? तुम्ही दिलेला दिव्य कमंडलू निष्प्रभाव झालाय का? मातेश्वरी, प्रभूंच्या समोर तर सगळं काही निष्प्रभ होऊन जातं. प्रभूंच्या समोर? हो मातेश्वरी, प्रभू स्वतःच आपल्या समोर उभे आहेत. हे माता, प्रभू श्रीराम साधूच्या वेशात आपल्याला भेटायला आले आहेत. मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा. माझ्याकडून एक चूक झालीये प्रभू, माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. मला क्षमा करा, मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा. आपण अशा वेशात प्रभू, ही कसली लीला आहे प्रभू, ही कसली लीला आहे. देवी, मी काहीच लीला नाही केली आहे. उलट पक्षी लीला तर आपण दाखवलीत. आपण जे तपोबल मला प्रदान केलं होतं त्यामुळेच तर मी रावणाचा वध करू शकलो. ही लीला नाही आहे, तर आपल्या ह्या लीलेचा धन्यवाद करण्यासाठी मी आलो आहे. प्रभू, भगवंत कधी आपल्या भक्ताला धन्यवाद देतात का? सच्चा भक्त तर आपल्या भगवंताला भेटण्याची आस घेऊ त्याची भक्ती करत राहतो. देवी, ज्या प्रकारे भक्त आपल्या भगवंताला भेटण्यासाठी व्याकुळ असतो त्याचप्रमाणे भगवंत देखील आपल्या भक्ताला भेटण्यासाठी उत्सुक असतो. तर मग प्रभू, दोन आत्म्यांच्या मिलनात काय अडचण आहे? मानव शरीर. हो देवी, आपण दोघेही या समयी मानव शरीराच्या बंधनात अडकलो आहोत आणि त्यांच्या मर्यादांचा आदर हा आपला धर्म आहे. मला माहीत आहे देवी की आपण माझी धर्मपत्नी बनून माझी सेवा करू इच्छिता, परंतु मी माझ्या या अवतारामध्ये एक पत्नी व्रत घेतले आहे, म्हणून मी आपल्या या इच्छेची पूर्ती करण्यास असमर्थ आहे. प्रभू, मानव अवतारात भगवंताच्या सेवेचा मोठा मान असतो. आपल्या मानव अवतारात मी आपली सेवा करून स्वतःचा मान वाढवू इच्छिते, परंतु आता असं दिसतंय प्रभू की या अवतारात हा गौरव माझ्या भाग्यात नाही. महालक्ष्मी जय महामाया जय सिंधु